तुम्ही कधी शेतात जाऊन काजू भाजून खाल्लाय का? तर आज मी माझ्या माहेरी आली आहे आणि इकडे येऊन आम्ही काय काय मजा केली ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर इथे बघा, बाबा सर्व नातवंडांना शेताकडे घेऊन चाललेत. शेतात पोचल्यावर मुलांनी चूल पेटवण्यासाठी पालापाचोळा जमा केला आणि चूल पेटवण्यासाठी मदतसुद्धा केली. चूल पेटली ती आपल्या. मुलांनी शेतात खूप मज्जा केली. इथे आजोबांसोबत मुलांना खेळताना बागडताना बघून मला खूप भारी वाटत होतं. नातवंडसोबत असली की वयाचं सुद्धा भान राहत नाही, हे अगदी खरं आहे. आता इकडे आईने चुलीवर तवा ठेवला आणि काजू भाजायला सुरुवात केली. असं चुलीवर काजू भाजून खाण्याची मजा ही वेगळीच असते. तर इकडे काजू भाजेपर्यंत मुलांना काही दम निघेना. एरवी आम्हाला शेव आवडत नाही म्हणणारी ही मुलं शेतात मात्र आवडीने खात मजा घेत होती. तोपर्यंत इथे काजूने पेट घेतला आहे. काजूच्या टरफलांना आग लावल्यामुळे त्याच्यातील नॅचरल तेलामुळे काजू अगदी खरपूस भाजले जातात आणि त्यांची चव ही दुकानात मिळणाऱ्या काजूपेक्षाही खूप भारी असते. आणि हा अनुभव तुम्हाला फक्त गावाकडेच मिळू शकतो. काजू भाजून झाल्यानंतर मुलं अगदी तुटून पडली. हे काजू दगडाने फोडून खायला मुलांना खूप छान वाटलं. कसं लागतं रे? वाव, मस्त आहे. तर तुम्ही असं कधी काजू भाजून खाल्लाय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी शेतातली अजून मजा बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. रिअल